छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो म्हणजे सिंहासारखा पराक्रमी योद्धा, शत्रूला धडकी भरवणारा रणनीतिकार आणि स्वराज्याचा संस्थापक। परंतु महाराजांचे खरे वैशिष्ट्य फक्त त्यांच्या पराक्रमातच नव्हते, तर त्यांच्या दयाळू हृदयात, माणुसकीत आणि विशेष म्हणजे स्त्रियांच्या सन्मानाबद्दलच्या कटाक्षात दडलेले होते। त्या काळात अनेक बादशाह, सरदार आणि सेनापती शत्रूवर विजय मिळवल्यानंतर स्त्रियांवर अत्याचार करीत। स्त्रियांच्या आबरूला धक्का लागणे ही सामान्य बाब मानली जात होती, पण अशा क्रूर आणि अन्यायाच्या काळात शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना स्पष्ट आज्ञा दिली होती, शत्रूवर विजय मिळवा, त्यांची संपत्ती जिंका, पण शत्रूंच्या स्त्रियावर हात टाकला तर तुम्ही माझे मावळे नाहीत। ही फक्त आज्ञा नव्हती, तर एक जाहीर वचन होतं, स्वराज्यात कोणत्याही स्त्रीची अब्रू धोक्यात येणार नाही। इतिहासात असे अनेक किस्से सापडतात ज्यातून महाराजांचा स्त्रियांबद्दलचा दृष्टिकोन स्पष्ट दिसून येतो। पन्हाळगड किल्ला जिंकल्यानंतर कोंडाजी फर्जदांनी पकडलेल्या शत्रूच्या सरदाराची पत्नी महाराजांसमोर आणली गेली। त्या स्त्रीला सन्मानाने परत पाठवण्यात आलं, कारण शिवाजी महाराजांसाठी जिंकणं म्हणजे फक्त किल्ले आणि संपत्ती नव्हतं, तर लोकांची मने जिंकणं होतं। त्यांच्या कारकिर्दीत कित्येकदा शत्रूंच्या घरातील स्त्रिया कैदेत सापडल्या, पण महाराजांनी त्यांच्यावर कधीही अन्याय होऊ दिला नाही। त्यांनी त्यांना मानाने आणि सन्मानाने सोडून दिलं। यामुळेच शिवाजी महाराजांचे शत्रू देखील त्यांच्या या न्यायप्रियतेचा आदर करीत। स्वराज्यात स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी कायदे होते। महाराजांनी नेहमी सांगितलं, स्त्रिया या आपल्या समाजाचा सन्मान आहेत, त्यांचे रक्षण करणे हे प्रत्येक स्वराज्य सैनिकाची जबाबदारी आहे। याच कारणामुळे महाराजांचं नाव घेतलं की आजही लोक म्हणतात, शिवाजी महाराज म्हणजे धर्मासाठी तलवार, पण स्त्रियांच्या सन्मानासाठी ढाल। आजच्या आधुनिक समाजातही महाराजांचा हा आदर्श आपल्यासाठी मोठा धडा आहे। स्त्रियांचा सन्मान करणं, त्यांना सुरक्षित वातावरण देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे। म्हणूनच आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा संदेश लक्षात ठेवायला हवा। जग जिंकलं तरी चालेल, पण स्त्रियांच्या सन्मानाला धक्का लागला तर तो विजय नसून पराभव आहे। व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय भवानी जय शिवराय लिहायला विसरू नका।